नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडते YouTube चॅनल आनंद पवार अकॅडमीवर। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल, अजूनपर्यंत इथं दिलेलं सबस्क्राइब बटन जर क्लिक केलं नसेल तर या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण फॉरेस्ट गार्ड यासाठी जी सामान्यांची सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीज मधला दुसरं लेक्चर बघणार आहोत। या अगोदरचं पहिलं जे लेक्चर आहे 30 प्रश्नांचं पेपर 1, तो मित्रांनो आपण ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवर जो आहे तो अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता प्लेलिस्ट मध्ये जाऊन किंवा व्हिडिओज मध्ये जाऊन। तर आजचा दुसरा आपला पेपर असणार आहे। तर प्रत्येक पेपर मध्ये 30 प्रश्न बघतोय आपण, 30 यासाठी की पेपर मध्ये 30च प्रश्न तुम्हाला सामान्यांवर विचारले जातात, ठीक आहे। त्या अगोदर मित्रांनो एक महत्त्वाची सूचना, फ्री क्लास जर तुम्हाला करायचे असतील तर रोज फ्री क्लास तुम्ही अनअकॅडमीच्या ॲपवर करू शकता, कोणतेही शुल्क त्यासाठी लागत नाही। माझा क्लास दररोज दुपारी 3 वाजता असतो, यासाठी अनअकॅडमी ॲप डाउनलोड करून घ्या किंवा व्हॉट्सअपला मला फ्री क्लास म्हणून मेसेज करा। फ्री क्लास मित्रांनो तुम्हाला बघता येईल किंवा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचंय, अनअकॅडमी AP100 हा इन्व्हाइट कोड टाकून इथं अनलॉक करायचंय, गोल MB तुम्हाला निवडायचा आहे। सो वाट कशाची बघताय, लगेच अनअकॅडमी ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि फ्री क्लासेसचा लाभ तुम्ही घेऊ शकता। चला तर आपल्या प्रश्नांकडे येऊया। बघा 30 प्रश्न आपले ऑलरेडी झाले होते 1 ते 30 मधले, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण 31 ते 60 प्रश्न जे आहेत, ठीक आहे, 31 ते 60 प्रश्न जे आपण मित्रांनो बघणार आहोत। सर्व PDF मी तुम्हाला एकत्रित नंतर 660 प्रश्नांची देणार आहे, ठीक आहे। चला पहिला प्रश्न 31वा नंबरचा, 1 ते 30 प्रश्न आपले झाले पेपर 1 चे। तर आता हा आपला पेपर 2 चालू होतोय। फॉरेस्ट गार्ड या पदाचा क्वेश्चन्स याच्यात ऑब्वियसली 30 असणार आहेत, ठीक आहे। चला 1950 मध्ये भारतात वन महोत्सवाची सुरुवात कोणी केली होती? तर कन्हैयालाल M मुंशी या व्यक्तींनी 1950 मध्ये भारतात वन महोत्सवाची सुरुवात केली होती। चिल्का तलाव पक्षी अभयारण्य डॅश डॅश येथे स्थित आहे, तर चिल्का तलाव पक्षी अभयारण्य जे ते ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे। वैगई नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर जम्मू काश्मीर या राज्यामधून वैगई ही नदी वाहते। खालीलपैकी कोणते राज्य दख्खन पठारात आहे? तर कर्नाटक हे जे राज्य आहे हे दख्खनच्या पठारात येतं। मुंबईतील पहिली कापूस गिरणी कोणी स्थापन केली? तर मुंबईची पहिली जी कापूस गिरणी आहे ती कावासजी नानाभाई दावर यांनी स्थापन केलेली आहे। नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॅश डॅश यावर आधारित आहे, तर नालंदा विद्यापीठातील शिक्षण बौद्ध धर्मावर आधारित आहे। नालंदा विद्यापीठ, ठीक आहे, कुठे येतं? हे बिहार राज्यामध्ये येतं, लक्षात ठेवा नालंदा। राष्ट्रीय प्राणी अनुवांशिक संसाधन ब्युरो द नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं मुख्यालय येतं बघा कर्नाल मध्ये, ठीक आहे, कर्नाल येतं हरियाणा या राज्यामध्ये। कोणत्या ठिकाणी DRDO ने जगातील सर्वात उच्च स्थलीय संशोधन केंद्र टेरेस्ट्रियल रिसर्च सेंटर स्थापन केला आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे लडाख या ठिकाणी। कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली? तर केशवानंद भारती खटला जो आहे या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं संविधानाच्या मूलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली होती। भारत हा खालीलपैकी कोणत्या वर्षी जागतिक पर्यावरण दिवसाचा जागतिक यजमान होता? त्याचं करेक्ट आन्सर आहे 2011 साली जागतिक पर्यावरण दिन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हा दरवर्षी 5 जूनला साजरा केला जातो संपूर्ण जगामध्ये। विक्रम साराभाई यांना डॅश डॅश भारताचे जनक मानलं जातं, तर विक्रम साराभाई यांना अंतराळ कार्यक्रम स्पेस प्रोग्राम याचे जे आहे ते जनक मानलं जातं, ठीक आहे। भारतातील सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे? तर हे बघा कोलकात्याला। कोलकाता भारताची सांस्कृतिक राजधानी आहे, लक्षात ठेवसाल भारताची सांस्कृतिक राजधानी आहे। पुढीलपैकी कोणाला राष्ट्रसंत असेही म्हटलं जातं? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने नागपूर युनिव्हर्सिटी आहे। उत्तर पूर्व भारतात लागवडीसाठी जमीन तयार करण्यासाठी लहान जंगलांची कापणी आणि त्याला जाळण्याची रीत म्हणजेच काय? तर त्याला म्हणतात झूम।
भारतात खालीलपैकी कोणते जैवविविधता हॉटस्पॉट आहे? हिमालय, गल्फ ऑफ मन्नार, पश्चिम घाट. त्याचं करेक्ट आन्सर आहे 1 आणि 3. हिमालय आणि पश्चिम घाट हे जैवविविधता हॉटस्पॉट भारतातले आहेत, गल्फ ऑफ मन्नार नाहीये. पुढे जाऊया. महाराष्ट्रात पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? तर इसापूर हे जे धरण आहे हे पैनगंगा नदीवर महाराष्ट्रात बांधलेलं आहे. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं? तर हे 1936 साली स्थापन करण्यात आलं होतं. कुठं आहे हे? तर हे आहे बघा उत्तराखंड मध्ये, हॅले नॅशनल पार्क. ठीक आहे, म्हणून सुद्धा हे ओळखलं जातं. पहिलं आहे. ओके. महाराष्ट्रातील नकाशात बाणाने दर्शविलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर हा जो जिल्हा इथं बाणानं दर्शविलेला आहे हा आहे बघा नांदेड जिल्हा. कोणता जिल्हा आहे हा? नांदेड जिल्हा आहे. जगातील धोकाग्रस्त प्राण्यांची रेड लिस्ट खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जाहीर करते? तर जी रेड लिस्ट आहे, लाल यादी आहे प्राण्यांची धोकाग्रस्त, ती जाहीर करतं बघा IUCN, इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन फॉर नेचर. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर गोड्या पाण्यातील डॉल्फिन किंवा यालाच आपण म्हणतो गंगेतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. कोणत्या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हटलं जातं? तर पुणे हे जे शहर आहे या पुण्याला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखलं जातं. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून निवडणूक आयोग घेतला आहे? तर भारतीय संविधानाने UK युनायटेड किंगडम, ठीक आहे, इंग्लंड हा जो देश आहे त्यांच्याकडून निवडणूक आयोग घेतला आहे, केंद्रीय निवडणूक आयोग, कलम 324. डोडो हा खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? तर डोडो हा जो आहे हा एक पक्ष्याचा प्रकार आहे. डोडो. भारतातील शेअर मार्केटवर पुढीलपैकी कोण नियंत्रण ठेवतो? त्याचा करेक्ट आन्सर आहे सेबी. सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुढीलपैकी कोणती नियामक संस्था नाही? तर सिबिल ही जी आहे नियामक संस्था नाहीये, तर ही एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. सिबिल स्कोअर बद्दल तुम्ही ऐकलं असेल. तर ही एक नियामक संस्था नाही. RBI, सेबी आणि IRDAI या नियामक संस्था आहेत. भारतातील 2011 या वर्षी स्थापन झालेले जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणते होते? तर ते होते पन्ना, मध्य प्रदेश मधले. इथे हिऱ्याची खाण पण आहे. म्हैसूर सिल्क भारतातील कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे? तर कर्नाटक हे जे राज्य आहे इथलच्या म्हैसूर सिल्क प्रसिद्ध आहे. जसं पैठणी आहे बघा, पैठणची. पुढीलपैकी कोणते भारताने मंजूर केलेले पर्यावरणाशी संबंधित कायदे आहे? जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा, वन संवर्धन कायदा, वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा. तर हे सर्व कायदे जे आहेत, ठीक आहे, हे भारताने पर्यावरणाशी संबंधित मंजूर केलेले कायदे. ठीक आहे. हा जो वन संवर्धन कायदा आहे हा 1980 चा आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चा आहे. नंतर एक वन्यजीव संरक्षण आहे तो 1972 चा आहे. प्रसिद्ध पर्यावरणवादी सलीम अली यांच्या नावावर असलेले सलीम अली पक्षी विज्ञान आणि प्राकृतिक इतिहास केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ते कोयंबतूर या ठिकाणी आहे. आजच्या पेपर मधला शेवटचा प्रश्न, कोणते शहर महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून समजले जाते? तर नागपूर हे जे शहर आहे हे महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून ओळखले जाते. याला आपण महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणतो. ऑरेंज सिटी ऑफ इंडिया म्हणून सुद्धा हे शहर फेमस आहे. महाराष्ट्राची उपराजधानी आहे. ठीक आहे. तर हे टोटल 30 प्रश्न हे आपले फॉरेस्ट गार्डच्या पेपरला, दुसऱ्या पेपरला आलेले प्रश्न आहेत. टोटल आपल्याला 22 पेपर घ्यायचे आहेत आणि प्रत्येक लेक्चरला 30 प्रश्न म्हणजे 660 प्रश्न 22 पेपर्स मधील तुमचे जीके चे होतील. असे सर्व विषयाचे म्हणजे 660 × 4 एवढे नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत. ठीक आहे. साइन चोक 24 म्हणजे जवळपास येतात बघा, आणि साइन चोक 240 2640 एक प्रश्न येतात. हे सर्व आपण घेणार आहोत आणि नंतर तुम्हाला त्याच्या सेपरेट सब्जेक्ट वाईज 4 PDF सुद्धा मिळतील. ओके. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता अनअकॅडमीच्या प्लस सबस्क्रिप्शन बद्दल माहिती बघूया.
अनअकॅडमी भारतातील शिक्षणाचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही प्लस क्लासेस करू शकता, फ्री क्लासेस पण तुम्हाला करता येतात. प्लसला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर काय मिळतं, लाईव्ह तुम्हाला शिकता येतं, अनलिमिटेड कोर्सेस, टॉप एज्युकेटर, पूर्ण सिलेबस, परिपूर्ण तयारी, डाऊट क्लिअरिंग सेशन, टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल, मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. फ्री स्पेशल क्लासेस असतात, कोणतंही शुल्क लागत नाही, त्याचे सर्व बेनिफिट्स आहेत. कॉम्बो सबस्क्रिप्शन्स तुम्ही परचेस करू शकता. महाराष्ट्र भरती एक्झाम आणि ग्रुप सीचं, एमपीएससी, महाराष्ट्र भरती एक्झाम आणि ग्रुप सीचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळ्या बॅचेस असतात, त्याच्यामध्ये मिशन खाकी पोलीस भरती बॅच क्रमांक 27 येत्या 20 एप्रिलला चालू होत आहे. त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, मॅथ्स, रिजनिंग आणि जनरल नॉलेजची तयारी आपण करून घेणार आहोत. सो याला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. AP100 हा प्रोमो कोड तुम्हाला यूज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 10% मित्रांनो डिस्काउंट मिळणार आहे आणि 10% अजून एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला कॉइन्सचा मिळणार आहे. सो या तुमच्या फायनल प्राइस आहेत. 3 महिन्याची 2127, 1 वर्षाची फी 3828, ठीक आहे. 6 महिन्याची, 1 वर्षाची 4680 आणि 2 वर्षाची फी तुमची 6804. ही फीस पेड करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. AP100 हा प्रोमो कोड आहे. काही अडचण असेल तुम्हाला ऍडमिशन संदर्भात तर हा जो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मित्रांनो मला कॉन्टॅक्ट करू शकता. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. एकाच फी मध्ये आपण सर्व जे आहे ते विषय जे आहेत ते शिकवत असतो सर्व परीक्षांचे, ठीक आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.